श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे, कारण स्वामी महाराज आज आपल्या समोर माता लक्ष्मीच्या रूपात आलेले आहे. कारण उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं तर स्वामींची अखंड कृपा प्राप्त करून घेण्याचा महिना, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याचा महिना. कारण या महिन्यामध्ये दत्त जयंती आहे. स्वामी महाराजांच्या नामाचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आहे. त्यासोबतच मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र मानला जाणारा असा महिना आहे. त्यामुळे या महिन्यानिमित्त स्वामी महाराज लक्ष्मी मातेच्या रूपात आले आहे. त्यासोबतच आपल्यासाठी मंगल कलश घेऊन आलेले आहे. हा जो मंगल कलश तुमच्या समोर दिसत आहे, त्या मंगल कलशाला स्पर्श करायचा आहे. त्यापैकी एका मंगल कलशाला तुमच्यासाठी निवडायचं आहे. बघा, एकदा की तुम्ही या मंगल कलशाला निवडलं की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठी मंगल कलश निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय असा अनमोल संदेश देत आहे ते. तर आता ज्या भक्तांनी 2 नंबरचा मंगल कलश निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगत आहे ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर बघा, अशा भक्तांना स्वामी महाराज सांगत आहे की अरे, जर तुझ्या मुखात सतत आमचं नाम असेल तर तुझ्या कुंडलीतल्या शनी तुझं काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून तुमचं नाम घे, त्यासोबतच आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे आणि भविष्यात काय घडणार आहे हे तुझ्यापेक्षाही आम्हाला जास्त ठाऊक आहे. म्हणून तुझी वेळ आता वाईट असली तरीही त्यामध्ये तू आमचं नाम घे आणि प्रयत्न करणं सोडू नको. जो प्रयत्न करत राहतो आणि मुखात सदैव आमचं नाम ठेवतो अशा भक्ताच्या केसाला धक्का आम्ही लागू देत नाही. अरे, लोकांचा विचार फार करू नको. लोक चांगल्या काळातही नावं ठेवतात आणि वाईट काळातही नावच ठेवतात. म्हणून लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा तू तुझ्या कामावर लक्ष दे. लोक काय रे, लोक सोन्याला घासून बघतात, चंदनाला उगाळून लावतात. याचा अर्थ असा आहे की झीज ही नेहमी खऱ्याचीच होत असते. खऱ्याला त्याचा स्वतःचा असा खरेपणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो. आणि जर तुझ्या बाबतीतही तुझा खरेपणा तुला सिद्ध करावा लागत असेल तर तू काळजी करू नको. कारण खऱ्याच्या मागे आम्ही उभं असतो. जो खऱ्याच्या मार्गावर चालतो, जो सत्याची कास धरतो, त्याचा हात आम्ही धरतो. आणि म्हणून अशा भक्ताच्या वाट्याला कितीही संकट आली तरीही त्या संकटातून मार्ग देखील आम्हीच दाखवतो. म्हणून तू घाबरू नकोस. तुझ्या वाट्याला जर आज संघर्ष आला आहे तर तो संघर्ष तुला आज रडवेल, पण तोच संघर्ष उद्या तुझं आयुष्य घडवेल. अरे, आमच्या नामस्मरणाने लगेचच तुझ्याकडे येणारी संकट यायची थांबणार नाही. कारण संकट, अडचणी हा तुझ्या जीवनाचा भाग आहे, कर्माचा भाग आहे आणि ते भोग तुला संपवावेच लागणार आहे. पण जेव्हा तू आमचं नामस्मरण करणार आहे तेव्हा तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं आम्ही करू की ते तुला फुलाप्रमाणे भासेल आणि तुझं संकट कधी दूर होईल हे तुझ्याही लक्षात येणार नाही. म्हणून आमचं नाम घ्यायचं तू कधीही सोडू नकोस. तुझ्या आयुष्यात असा एक दिवस नक्कीच येणार आहे की जेव्हा तू आमच्याकडे हसत हसत येशील आणि आमच्या समोर येऊन आम्हाला सांगशील की स्वामी, तुमच्याकडे जे मागितलं त्याही पेक्षा तुम्ही खूप काही दिलं आहे. पण हे म्हणण्यासाठी तुला थोडा संयम ठेवावा लागेल. तुझ्याकडे संयम असणं देखील गरजेचं आहे. अरे, काही वेळा आयुष्यात तुला त्रास होतो, पण तो त्रास होणं देखील तुझ्यासाठी गरजेचं असतं. कारण वाईट वेळ, वाईट गोष्टी तुला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. आणि तुझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या म्हणजे तू वाईट नाही रे, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं, कुठे स्वतःचा विचार करायचा हे कळण्यासाठी देखील तुझ्यावर वाईट वेळ यावी लागते. म्हणून आयुष्यात जे काही घडतं ते आमच्या इच्छेने घडत आहे असं मानून तू चालायला शिक आणि त्याचा स्वीकार करायला शिक. त्याचा हसत मुखाने स्वीकार करून त्याचा सामना करण्याची तयारी जर नक्की तू दर्शवली आणि त्यासोबत आमचं नाम घेतलं तर तुला प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संघर्षात आणि प्रत्येक समस्येत आम्ही मदत करू आणि त्यातून तुला बाहेरही काढू.
अरे जेव्हा आमचा भक्त डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा अशा भक्ताला आम्ही देखील एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा मंगल कलश निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तू तुझे कर्म नेहमी चांगले ठेवत जा. इतरांसाठी जितकं जास्त चांगलं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न कर. पण प्रत्येक वेळी लोकांची मनं जपण्याचा प्रयत्न करतो, हा नाराज होईल, तो नाराज होईल असा विचार करतो आणि यामध्ये तू एक दिवस तुझा आत्मविश्वास गमावतो. म्हणून प्रत्येकाची मदत करण्याचा प्रयत्न करायचा. पण जर समोरच्या व्यक्तीला तुझी कदर नसेल तर अशा लोकांपासून मात्र लांब जायचं. कारण जेव्हा तू त्यांच्या मनाप्रमाणे वागत असतो तेव्हा ते लोक फक्त तुझा वापर करून घेतात. पण अशा लोकांची गरज तुझ्या आयुष्यात नाही. अरे जेव्हा अशा स्वार्थी लोकांच्या नादी तू लागतो तेव्हा तुझा वेळ, पैसा, सगळं काही तू त्या लोकांवर खर्च करतो. आणि मग जेव्हा तुझ्यावर अडचण येते, तुझ्यावर वाईट प्रसंग येतो तेव्हा मात्र तू एकटा पडतो. तेव्हा ही लोक तुझ्या मदतीसाठी येत नाही. म्हणून शक्य होईल तितकं इतरांची मनं जपण्याचा प्रयत्न करायचा. पण ज्याचा त्याचा अहंकार त्याला सांभाळू द्यायचा. कारण या जगामध्ये तू इतरांची मनं जपण्याचा प्रयत्न करतो, पण तुझं मन जपणारं कोण आहे अशी व्यक्ती ओळखणं देखील गरजेचं आहे. जेव्हा तुझं मन जपणारी व्यक्ती तुला भेटते तेव्हाच खऱ्या अर्थाने तू हे आयुष्य सुखात, समाधानात आणि आनंदाने जगू शकतो. त्यामुळे स्वार्थी लोकांच्या नादी लागण्यापेक्षा निस्वार्थी लोक कोण आहे, निस्वार्थी मनाने तुझ्या जवळ कोण येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न कर आणि अशा लोकांना कायमचं जपून ठेव. पण तरीही या स्वार्थी जगामध्ये असं कोणी तुला भेटत नसेल तर तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासाठी तयार आहे. तू आमच्या दरबारात ये आणि सर्वस्व आम्हाला मान. जेव्हा तू आम्हाला मानतो, आम्हाला स्वीकारतो आणि आमच्याबरोबर चालू लागतो तेव्हाच आम्ही देखील तुझ्या सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगात सोबत चालतो आणि प्रत्येक अडचणीतून तुला बाहेरही काढतो. अरे कुठलीही गोष्ट जेव्हा तुला मिळवायची असते ना तेव्हा मनाची एकाग्रता फार महत्त्वाची असते. आणि कुठलीही गोष्ट जेव्हा तुला साध्य करायची असते तेव्हा देखील तुझं मन एकाग्र असणं गरजेचं असतं. म्हणून जेव्हा तू आमचं नाम घेतो तेव्हा तुझं मन एकाग्र होणं गरजेचं आहे. वरवरची सेवा आम्हाला मान्य नाही. जो अंतःकरणापासून, मनापासून आमची सेवा करतो, आमचं नाम घेतो अशा भक्ताची प्रार्थना आमच्यापर्यंत आपोआप येऊन पोहोचते. म्हणून जितकी जास्त तुझी एकाग्रता राहणार आहे तितकाच तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि मन एकाग्र करण्यासाठी तुला आमच्या सेवेची गरज आहे, तुला अध्यात्माची गरज आहे. जो अध्यात्माच्या मार्गावर चालतो, जो सेवेच्या मार्गावर चालतो त्या भक्ताचं मन हळूहळू शांत होऊ लागतं. आणि एकदा की मन शांत झालं की त्याला सगळं काही स्वच्छ दिसू लागतं आणि आमची काय ताकद आहे हे देखील त्याच्या हळूहळू लक्षात येतं. आणि ज्या भक्ताला आमचा महिमा समजतो, ज्याला आमची शक्ती समजते, तो भक्त आमच्यापासून कधीही दुरावला जात नाही. अशा भक्ताला आम्ही कधीही दूर लोटत नाही. अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. आपण ह्या स्वार्थी लोकांमध्ये इतकं अडकतो की प्रत्येक वेळेस त्यांच्या मनासारखं जगण्याचा प्रयत्न करतो. पण आपण जोपर्यंत त्यांच्या मनाप्रमाणे जगतो तोपर्यंतच ते आपल्याशी नातं ठेवतात. पण एकदा की आपण त्यांना विरोध करतो, आपण जेव्हा स्वतःचा विचार करतो तेव्हा मात्र अशी लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात. मग अशा लोकांचा आपल्या आयुष्यात काहीही उपयोग नाही. म्हणून अशा स्वार्थी लोकांच्या नादी लागण्यापेक्षा शक्य होईल तितकं इतरांची चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा. पण अगदीच आपला स्वाभिमान ज्या ठिकाणी विकावा लागत असेल, आपल्या भावनांची ज्या ठिकाणी कदर नसेल अशा ठिकाणाहून दूर गेलेलं बरं. आणि अशा वेळेस मग आपल्या हक्काची जी जागा असते ती म्हणजे आपल्या स्वामी माऊलीची जागा, त्या ठिकाणी जायचं, मन मोकळं करायचं आणि आपल्या मनातल्या भावना त्यांच्या समोरच व्यक्त करायच्या. मग अशा वेळेस स्वामी महाराज देखील आपल्या समोर येतात, आपला हात धरतात आणि आपल्याला आधाराचे 2 शब्द देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तर तुम्हाला संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.